आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. मी गजानन आत्माराम मुंबईकर, तलोजा गावचा रहिवासी असून ऑल इंडिया ह्युमन राईट्सचा पनवेल तालुका अध्यक्ष आहे. माझ्या वतीने, माझ्या गावाच्या वतीने मी सर्वत्र तक्रारी दिल्या आहेत, परंतु काही विकास होत नाही गावाचा. पाण्याची समस्या, रस्त्यांची समस्या, आणखी काही समस्या, भरपूर समस्या आहेत. आणि साईडला आमच्या बाजूला बिल्डर लॉबी आलेली आहे. त्यांनी जो कंपाऊंड घातला आहे, त्या कंपाऊंडमुळं आमच्या गावात पावसाळ्याचा पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं ते आम्हाला हे करून तक्रारी महानगरपालिका, सिडको प्रशासन, नावडा महानगरपालिका यांच्याकडे तक्रारी केलेली मंत्रालयात. याच्या अगोदर 2024ला उपमुख्यमंत्री शिंदे असताना त्यांना पण मी तक्रार दिलेली आहे. बाकी आता इतर कुठले मुद्दे आहेत तुमचे महत्त्वाचे? मुद्दे गटर लाईन आणि या नाल्यामध्ये एवढी घाण आहे का, एवढ्या मच्छर का. तुम्ही जर रात्री जर संडासमध्ये बसत असेल ना, तुम्हाला बॅट किंवा गुड नाईट लावूनच बसावं लागतं. तसं बसताना येत नाही. आणि नाल्याचं काम अपूर्णच आहे. नाल्याचं काम पूर्ण अपूर्ण आहे, ते काही झालेलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गटर लाईन जी आहे ती पूर्ण कचऱ्याने भरलेली आहे. त्याच्यामुळे मच्छरचं जास्त साम्राज्य झालेलं आहे. नाल्याचं काम अपूर्ण म्हणजे कधी सुरू झालं होतं, काय परिस्थिती? याला भरपूर वर्ष झाली, 4 वर्ष झाली. 4 वर्ष होऊन आज परत त्याचं काम तो अर्धवटच राहिले. मंगेश जनार्दन मुंबईकर, मी ऑल इंडिया ह्युमन राईट्सचा सेक्रेटरी आहे आणि मी ग्रामपंचायत माजी सदस्य पण आहे. आता या गावातल्या समस्या बघितल्या तर भरपूर समस्या आहेत. या गावामध्ये बघा, रोड नाही. रोडची काय अवस्था तुम्ही आता प्रत्यक्ष बघतायत आणि ते फोटो मी महानगरपालिकेला पाठवलेले आहेत. वास्तविक बघा, नाल्याची किती दुर्गंधी येते, त्याचे मच्छर आहेत, रोगराई इथे पसरलेली आहे, ती सुद्धा या लोकांना दिसत नाही. पाण्याची समस्या, आम्हाला प्यायला पाणी नाही, याच्याकडे पण दुर्लक्ष आहे. टँकर येतात, ते 2 टँकर येतात, काही लोकांना पाणी मिळत नाही तर काही लोकांना मिळतं. या संदर्भात मी सुद्धा महानगरपालिकेच्या हे नगरसेवक आहेत, त्यांना मी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांना अर्ज पण दिलेला आहे, तरी पण आधी पाण्याचं टँकर सुद्धा वाढलं नाही. दुसरी गोष्ट, स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीमध्ये आज किती वर्ष झाली तिथं पाण्याची सोय नाही, पाणी नाही, लाईट नाही. आणि दुसरी एक गोष्ट, आता गावामध्ये संपूर्ण शिडकोच्या आवारामध्ये, आता शिडको गावाला टच आहे, आता शिडकोचा कंपाऊंड गावामध्ये येणार आहे. आता लग्न कार्य असतील, कुठलं मोठे समारंभ असतील, त्या समारंभासाठी कुठं करायचे ते समारंभ? इथे समाज मंदिर नाही, मुलांना प्ले ग्राउंड नाही, मुलांना खेळासाठी ग्राउंड सुद्धा उपलब्ध नाही. तसेच त्यांना व्यायामशाला पाहिजे, काय यांच्याकडे शिडकोने आणि महानगरपालिकेने फर्स्ट दुर्लक्ष केलेलं आहे. या भोईरपाड्यामध्ये हे एवढे नगरसेवक असून या भोईरपाड्यामध्ये सर्व दुर्लक्ष आहे. अजिबात. मी जेव्हा हे होतो, सदस्य होतो, तेव्हापासून सुद्धा, कारण आमची सत्ता काँग्रेसची होती, मी सदस्य होतो, तेव्हा पण या भोईरपाड्यामध्ये दुर्लक्ष होतं, तरी पण मी बहुतेक कामं करून घेतली. आता हे खोदाई वगैरे झाले त्याविषयी तुमचं म्हणणं? आता खोदाई बघा, पहिला रोड काढतात, पुन्हा दुसरं काहीतरी आणतात, खोदाई लगे पाईपलाईन टाकतात, पुन्हा खोदाई करतात, मग रोडचे खड्डे तसेच. म्हणजे मी निव्वळ सांगतो का, ही जी कामं काढतात हे निव्वळ म्हणजे गावाची सुविधा किंवा लोकांना म्हणजे काहीतरी सुविधा द्यावा यासाठी नाही. हे फक्त कॉन्ट्रॅक्टदारांना श्रीमंत होण्यासाठी हे करतात. कारण बघा तुम्ही, जास्त तो रोड पुन्हा करायचा आणि पुन्हा खराब करायचा, पुन्हा ठेकेदारांना काम द्यायचं. ती पण असे नाही का, एक 25,000ची वस्तू 75,000 तिथे लावायचे, अशी यांची परंपरा चाललेली आहे. निव्वळ ठेकेदार आणि यांना म्हणजे निधी, यांच्या याला पंडाला निधी मिळण्यासाठी काम करतात. ते कोणाच्या भल्यासाठी वगैरे काय करत नाही. ते भल्यासाठी करत असते तर बघा ना, किती वर्ष झाली आम्ही पाठपुरावा करतोय, आमच्या गावामध्ये रोडची काय दुरावस्था झालेली आहे हे कोणाला काही दिसत नाही. रोड नाही, पाणी नाही, कुठलीच काही समस्या, आमच्या कुठल्याही समस्या घेऊन जा, किती वर्ष आम्ही पाठपुरावा करतो, कोण लक्षच देत नाही. करतो म्हणून करतात.
सध्या गावात नक्की रोड कुठले खराब आहेत? म्हणजे काही ठिकाणी तर कॉन्क्रीटचे दिसतात ना मला. आता फक्त एकच आता कॉन्क्रीट केले. आता तुम्ही बघा प्रत्येक रोड बघा तिथे आहे, पहिले चांगले होते तिथे पण आता गटारे हे करून, पण त्यांनी सुद्धा ज्यांनी कामं केली म्हणजे खोदकाम केलेलं आहे त्यांनी सुद्धा त्या लगेच कॉन्क्रीट करायला पाहिजे ना. ते काम अजिबात केले नाही. तसंच सोडलं, पाईपलाईन टाकली, काम सोडून वरती खडी टाकून गेले. वास्तविक त्यांचं काम आहे. कोप सुद्धा ना गेले. चेंबर खोदल्यानंतर कोप सुद्धा ना गेले. 9.5 वर्ष आली ग्रामपंचायत केली आतापर्यंत रस्ता तसंच चेंबर नुसते बांधल्या. 9.5 वर्ष आली बघा रस्ते पण मगाशी तुम्ही बोलत होते काही प्लॅनिंग चुकलेलं आहे. कुठली प्लॅनिंग चुकलेली आहे? गटराची अर्धवट कामं ठेवतो हा कुठली प्लॅनिंग चुकलेली आहे तुमचं असं म्हणणं होतं मगाशी. नाल्याची मध्ये हा नाल्याचे बघा ना तुम्ही. आता नाळं आहेत, किती वर्षापासून आता 5-6 वर्षापासून नाल्याचे काम चालू केलेला होता. आता बघा कुठलंही काम करण्यासाठी इंजिनियर तर असावा लागतो आणि इंजिनियर लागतो. पण तुम्ही बघा मशानभूमीच्या पुढे तिकडे तिथपासून बघा तर कुठेही बघा पाण्याचा निचरा होत नाही. पाणी साठलेला राहतो आणि त्याच्यात लोक घाणी वगैरे टाकतात. त्याच्यामुळे मच्छरांनी तर सगळं जाळं पसरलेलं आहे. गावामध्ये रात्री झोपायचं कसं, हे लाईट गेल्यानंतर तर हेच परिस्थिती. प्रत्येकाला गुड लाईट वगैरे तर मच्छर अगरबत्त्या लावाव्या लागतात. त्यांच्यामुळे सुद्धा लोकांना लहान मुलांना त्याचा त्रास होतोय. तर दवाखाने बघावं लागतात आम्हाला ना. वास्तविक आम्हाला इथे दवाखाना सुद्धा नाही. महानगरपालिका असून दवाखान्याची काहीतरी एवढे पनवेल म्हणजे हे आहे महानगरपालिका, तिथे एक मोठा तलोजा सिटी एवढी मोठी असून तिथे वास्तविक मोठा हॉस्पिटल यायला पाहिजे. खारघर मध्ये बघा ना तुम्ही, किती मोठे हॉस्पिटल, ज्या सुविधा आहेत त्या खारघर मध्ये आहेत. आता पनवेलचा तुम्ही तर सांगता, पनवेल सिटी, पनवेल महानगरपालिका 1 नंबरवर आले, तुम्हाला पुरस्कार भेटला, 1 नंबर आले. पण आता इथं काय सुखसोयी का देऊ शकत नाही मग तुम्ही? फक्त काय म्हणजे कागदोपत्री तुम्ही 1 नंबर आहात का? प्रत्यक्ष येऊन सुविधा बघायला पाहिजेत काय केल्यात त्या. नुसतं कागदोपत्री व्यवहार करून ही कामं झाली ती कामं झाली, पण ते कामं होतच नाही. कागदोपत्री तुम्ही नुसतं 1 नंबर आल्यात. पनवेल महानगरपालिकेकडे तक्रार केल्यानंतर पनवेल महानगरपालिकेचे उत्तर काय आलेले? कायच उत्तर परत फक्त काहीच एवढं, उत्तर नाही आलं. आजपर्यंत उत्तर कधीच आलेलं नाही. दिवसांनी जाऊन ते 4-5 अंडा आणायचे 20 रुपयाचं. म्हणजे पाणी आली विकतच घ्यायला की तुम्हाला? विकत किती वर्ष झाली विकत. यो तर नाच भेटत पाणी आंघोळीचा वापराचा अजिबात नाही. येत पाणी आता विहीर आहेत पाठीमागे तुमच्या विहीर आहे, त्याचं पाणी कसं? कपडे धुवायला कपडे धुवायचे पण लायकीचे नाही. कपडे धुवायचे पण नाही लायकीचे झाले. त्याच्यामध्ये पण काय असं त्याची दुरुस्ती नाही तर नाल्याचं पाणी त्याच्यामध्ये येतो. त्या विहिरीची स्वच्छता करायला नाही सांगितलं? सण हा विहिरीची स्वच्छता करायला सांगितली, पण किती वेळा सांगितली, दुर्लक्ष करतात. आता त्या नाल्याचा पाणी विहिरीमध्ये येतोय आणि तो पियाचा कसा, पण ना विलाजाने तिथे कपडे आंघोळीच्या धुवायला लायकीचा लागतात. पण नाही. आंघोळीच्या लायकीचा काय पण नाही. मागणी काय आहे तुमची? हा. आम्हाला माणसाशी तर पाणी आलं पाहिजे. पाणी आलं पाहिजे आम्हाला पहिला. आता टँकर येतात ना त्या? नाही, काम अपुऱ्या करतात. किती पुरतील? अपुऱ्या टँकर करतात. आले. आमच्याकडे कुठे जायचा कार्यक्रमाला जर आला अरे अपुऱ्या करतात. निमंत्रण, डोनेट तर आम्हाला टँकर विचार करावा लागतो येतात पाण्यासाठी नको. थांबायचा का कार्यक्रमाला जायचा. अपुऱ्या पडत तो बी पाणी टँकरचा. टँकरचं पाणी तो दोन. आमच्याकडे तो पोहोचतच नाही. 2 टन असतात. आमचं शेवटलं घर आहे, आमच्याकडे पोहोचतच नाही. आम्हाला तर आतला अजिबात एवढं येत जर नाही. आमची पाण्याची समस्या नसती ना, तो माणूस आज इथं उभा राहिला नसता. त्यांच्या गुडघ्यांकडे बघा तुम्ही. अजिबात ना. त्यांना त्या उभ्या राहायच्या लायकीच्या एक नाही, पोरगी पण आहे. कशासाठी ती पाणी वापराचं नाही. पाणी भरील आणि का पियाचा आणील. तो पियाचा जवळ आहे. पावसाळ्यापूर्वी आता कुठली कामं झाली पाहिजे तुम्हाला असं वाटतं? आम्हाला पहिलं पाण्याचं झाला पाहिजे. पाणी रस्ता आम्ही तर थोडे दिवस राहणार आहोत. आणि नाल्याची पण दुसरी साफसफाई लोक पाहिजे. तरी व्यवस्थित पितील. आता पहिल्या प्रथम नाल्याची साफसफाई आत्ताच्या आता ताबडतोब करणे गरजेचं आहे. आणि रस्त्यांची अपूर्ण कामं झाली पाहिजे. आणि रस्त्याची अपूर्ण कामं जी राहिलेली आहेत ती पूर्ण ताबडतोब पावसाच्या अगोदर व्हायला पाहिजेत. आणि आता हे सिडको लावून तर असं संडासचे नियोजन शंभर आहे. खोदल्यात. लहान लहान नुसतं मुलांना चंबर एवढी बांधून ठेवल्या समस्या आणि पाईप वाढलेली टाकल्या. आहे. गल्या बिल्या सगळ्या खोदलेल्या तशाच ठेवल्या आणि त्यांचा कोबा सुद्धा न केला. आता हे पावसाळ्याचं पाणी किती पडतं, किती जणांचं नाले सगळं पाणी घरामध्ये जिरतं. कोबा सुद्धा न त्याही केला. आमचा 80% गाव शेडको प्रकल्प असा आहे, परंतु शेडकोने आजपर्यंत भोईरपाडा कुठे आहे हा शेडकोलाच माहित नाही. त्यामुळे कुठला नाही रस्ता, शेडको नाही रस्ता दिला आजपर्यंत, ना कुठली गावासाठी शाळा, ना कुठे अंगणवाडी, ना कुठे कमान. खेळासाठी मैदान, अशी कुठलीही सोय आजपर्यंत शेडकोने आमच्याकडे केली नाही. कमानी पण नाही ना? म्हणजे गावात कमान ते पण तर सोडा, कमानी तर सोडा,
पण आजपर्यंत आज गटारांची अवस्था अशी आहे का एवढी त्याच्यामध्ये घाण गाळ साचलेला आहे, त्याच्याकडे किती वेळा सांगून सुद्धा पूर्ण दुर्लक्ष आहे पालिकेचा. आज जर फिरलो, वर्षातून एकदा येतात, ते पण अर्धवट गाळ काढून जातात, पुढे इकडे काहीच नाही, तसं पडलेलं आहे. आणि ह्याचाच पूर्ण परिणाम मच्छरमुळे होतोय. मच्छर फवारणी वगैरे होते का? आता आमच्या गावासाठी सिडकोने मच्छर फवारणी झाली. आमच्या गावामध्ये झाली तरी सिडकोनी गावात करतात. गावासाठी भूखंड दिलेले आहेत, फक्त कागदावर आहेत. समाज मंदिर भूखंड आहे, व्यायामशाळेसाठी भूखंड आहे, महिलांसाठी राखीव भूखंड आहे, असे 5 भूखंड दिलेत फक्त कागदावर. ना त्याला ना नगरपालिका त्याला दुर्लक्ष करतात, ना सिडको दुर्लक्ष करते. म्हणजे आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? एक गंभीर आरोप तुमचा असं की 3 महिन्यापासून रस्त्याची 3 महिन्यापासून मच्छर फवारणी फवारणी झाली. नाही. हे नाही, खोटं वाटतं मला म्हणजे. नाही झाली. बिलकुल येत नाही, विचारा तुम्ही. बिलकुल झालीच येत नाही. अजिबात नाही 3 आमच्या महिना गावात. आलेत ना ते पुरावा दाखवतात. नेहमी आल्यानंतर सह्या मा- येतात त्याही महानगर दाखवा, पुरावा दाखवा. 3 महिने झाले. महानगरपालिकेचे झाडवाले येतात नाही, फक्त वरवर इथं मारून जातात एवढे समोर, परत आतमध्ये जातात का मला माहित नाही. हो, तक्रार केली. सर्व काही नगरसेवकांना माहित आहे. पूर्णपणे दुर्लक्ष. एक रस्ता झालेला आहे फक्त बाहेरून कॉन्क्रीटीकरण, त्यानंतर एकही रस्ता आमच्या गावात नाही. आज अवस्था अशी आहे की रस्त्यातून कसं चालायचं. बरं, एक शेवटचा एकदा खोदकाम झाला का तो तसाच तो करून जाणार, त्याच्या माती टाकून जाणार, परत तो नाही. शेवटचा प्रश्न काय नेमका आता तुमची मागणी आहे? आमची एकच मागणी आहे, पहिले म्हणजे पाणी लोकांना पोहोचलं पाहिजे, हे नाली सफाई झाली पाहिजेत, आणि गावासाठी रस्ता पाहिजेच पाहिजे आम्हाला. पावसाच्या अगोदर बाकीचे भूखंड कधी द्यायचे तेव्हा आम्ही घेऊ, पण आजपर्यंत आम्हाला ह्या 3 गोष्टी पाहिल्या पाहिजेत. तर आम्ही महानगरपालिकेला मोर्चा नेलो, आंदोलन करू. बरं, नाही म्हणजे जर प्रत्यक्ष त्याने येऊ बघावा आणि आम्हाला विचारावं काय 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 नाही ते. जर झालंच नाही तर आम्ही आता जर तीव्र आम्हाला आंदोलन जर नाही करू. भेटलं तर आम्ही तीव्र 100% आंदोलन पूर्ण गावातले लोक जाऊन संपूर्ण लेडीज आम्ही- दांडे वगैरे घेऊन हा. आम्ही महानगरपालिकेच्या प्रांगणात संपूर्ण महिला मंडळ आणि सगळे सर्व जाऊन ग्रामस्थ जाऊ. तिथं आंदोलन हे मला करू, असं 100% मी आंदोलन सांगतो करू. तुम्हाला. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.